हॅलो टू ऑल हार्डवर्किंग गाईज. हा माझा यूट्यूबवरचा फर्स्ट व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ बनवण्यामागचा माझा उद्देश म्हणजे मला दिवसभर मी काय काय केलं, कोणकोणते टॉपिक रीड केले याचा आढावा घेता येईल आणि तुम्हालासुद्धा यातून फायदाच होईल. तर तुम्हाला प्रिपरेशन फेजमध्ये थोडा बूस्ट मिळत जाईल. आपण दिवसभर कसं रिवाईज करतो, कुठे आपला एक्स्ट्रा टाईम जातो, कुठे आपल्या मिस्टेक होतात याचा आपल्याला एक अंदाज येईल. तर चला आता माझ्याबद्दल थोडक्यात सांगते. माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालं आहे आणि मी सध्या BMC, SC आणि JEE ही एक्झाम टार्गेट केली आहे. तर तुम्हीसुद्धा कोणती एक्झाम टार्गेट केली आहे ते मला नक्की सांगा. मी आधी पण भरपूर एक्झाम दिल्या आहे, बट स्टार्टिंगला तर असं होत होतं की बिलकुल म्हणजे लिस्टमध्ये नाव नव्हतं येत. तर आता कुठेतरी म्हणजे आता 2024मध्ये एक्झाम दिल्या, तर तिथे तर नुसतं माझं वेटिंगच सुरू आहे. तर घरचीसुद्धा वाट बघू म्हणजे एकदम परेशान झाले, पण वेटिंग काही क्लिअर होत नाही. तर तरीसुद्धा जोपर्यंत सिलेक्शन होत नाही, आपल्या हाती एखादी पोस्ट येत नाही, तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही असं मी ठरवलं आहे. आणि पॅरेंट्स पण खूप सपोर्टिव्ह आहे. त्याच्यामुळं प्रयत्न अजिबात सोडायचेच नाही. आणि तुम्हीसुद्धा जोपर्यंत पोस्ट हातात येत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही. घरची कंडिशन कशीही असो, कोणतीही सिच्युएशन असो, काहीही असो, प्रयत्न सोडायचे नाही. तर हा व्हिडिओ कालचा आहे आणि म्हणजे काल स्टडी केली होती मी दिवसभर, तर तो काल वेळ नाही मिळाला मला, तर आज अपलोड करत आहे. तर तुम्हाला पण माहीत आहे आपण सध्या कोणत्या फेजमधून जातो. प्रिपरेशन करत असताना आपला माइंडसेट काय असतो, कोणासोबत बोलावं नाही वाटत. मला तरी म्हणजे माझं असं आहे, मला कोणासोबत बोलावं वाटत नाही. त्यामुळे मी माझ्या कोणत्याच फ्रेंड्सची कॉल पण रिसीव करत नाही, काहीच नाही, मॅसेजसुद्धा करत नाही, बोलत पण नाही. म्हणजे माझं असं आहे. तर ठीक आहे, जाऊ द्या. तर सगळ्यात आधी मॉर्निंगला मी करंट अफेअर्स हाती घेतला. आणि करंट अफेअर्स हे असं आहे की आपल्याला रोज डेली न चुकता करावंच लागते आणि मंथलीसुद्धा मी एक व्हिडिओ करतेच. त्याच्यानंतर मग मी एक छोटासा ब्रेक घेतला आणि टॉस हाती घेतला आणि मग टॉसमध्येच पूर्ण दिवस गेला माझा. तर आज कालचा पूर्ण दिवस गेला आणि आज पण टॉसच घेणार आहे मी. नाही झाला तो कंप्लीट एका दिवसात. तर तर तुम्ही कसं रिवाईज करता मला नक्की सांगा. आणि तर मग आजसाठी एवढंच. थँक्यू सो मच. आणि प्रयत्न अजिबात सोडू नका. शेवटीसुद्धा सांगते की 2025 हे आपलंच वर्ष आहे आणि करा, खूप हार्डवर्क करा, छान अभ्यास करा. मी पण करते. चला मग, बाय बाय.